हॅलो. 2 ओव्हर. अरे बॉल दिसणार नाही तुम्हाला. चला मेगा फायनल आता होईल सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये एकीकडे असेल टीम रियायलन दावडी संघ आणि दुसरीकडे असेल. चांगली कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये, सर्वांनाच धक्के दिलेत आणि थेट मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय टीम एस एम इलेव्हन संघ. या दिवसाची भरपूर दिवसाची वाट पाहत होते ते आणि आता तो क्षण आलाय मैदानाच्या आतमध्ये. एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनेल. मेगा फायनलचा सामना आता पाहणार आहोत. चला 3 षटकांचा सामना असेल. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आत म्हणजे प्रणित पाटे आणि दुसरीकडे असेल राहुल दुर्गे. चांगली बॅटिंग केली होती सेमीफायनलच्या मॅच मध्ये. सामन्याला आता सुरुवात घेणार लेट्स प्ले. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. निर्धाव गोलंदाजी ट्रॅक होती. आशुतोष आता पाहायला मिळतोय आपल्याला. चांगली गोलंदाजी नेहमी त्यांच्या माध्यमातून देखील राहिली आहे. यावेळेस पंच करतायत स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे ते बनतील आता प्रेक्षक. चेंडू आरपार सीमा पार रणितच्या बॅटमधून येतोय. धमाकेदार स्ट्रोक चौकार.
2 चेंडू 4 धाव फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज आशुतोषच्या माध्यमातून निर्धाव चेंडू येतोय. चांगलं कमबॅक राहिले या षटकामध्ये. यावेळेस लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थितरित्या चेंडू बॅट वरती येत नाही. एक धाव तर कंप्लीट दुसरीसाठी चालले आहेत आणि दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये 2 धावा देखील कंप्लीट. गुड रन इन बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 6 धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आशुतोष सज्ज होते. पुन्हा एकदा यावेळेस सोडून देतात. पंचांच्या आत समांतर धावा मिळतील. अवांतर एक्स्ट्राची धाव खर्च केली गेली मैदानाच्या आतमध्ये आणि मिळेल व्हाईटच्या स्वरूपात एक धाव. 7 धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता. कट लागते. दरम्यान रिझनला क्षेत्ररक्षक आहे तन्मय. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी चाललेत आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये 2 तर कंप्लीट झालेत. तिसरीसाठी जातील का? आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागते. कुठेतरी 3 धावा झाल्या असत्या आणि 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 9 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. अंतिम चेंडू षटक. यावेळेस पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सफल ठरत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 9 धावा खर्च केल्या. एक चौकार जरूर मिळेल षटकामध्ये. आशुतोष होते गोलंदाजी ट्रॅक वरती. स्टार्टिंगला बॅट्समन राहुल. यावेळेस सुरेख टायमिंग. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय पण चेंडू थांबला मैदानाच्या आतमध्ये. एक तर कंप्लीट. दुसरीसाठी जातील आणि मिळतील 2 धावा. चांगला चेंडू पाहायला मिळतो. शरीरापासून दूर नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न चालू गोलंदाज आशुतोषचा आणि प्रयत्न सफल ठरलाय मैदानाच्या आतमध्ये. तेरा धाव फलकावरती. यावेळेस सुरेख टायमिंग. ग्लोरियस स्ट्रोक. चेंडू सीमापार. फ्लाइट टेक स्ट्रोक पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला राहुलच्या बॅट मधून येतोय. धमाकेदार स्ट्रोक. षटकार. चांगला फटका होता. टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहू शकता. ओव्हरपिच चेंडू आला आणि त्याचा खरपूस समाचार घेण्यात आला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार येतोय. एकोणावीस धावा दाखल करते. यावेळेस बॅटची काढा लागली. पुन्हा एकदा चेंडू चालला दरम्यान रिझन. एक धाव तर कंप्लीट होईल. आणि मिळतील या चेंडूवरती 5 चेंडू 20 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत
त्यांच्या माध्यमातून झाले चुकीचं रूपांतर 4 धावामध्ये. नशिबाच्या चौकार मिळेल टीम एस एम मिलन संघासाठी 4 धावा. आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धाव फलकावरती 24 या आकड्यावरती. 15 धावा वसूल केल्या या षटकामध्ये तब्बल आशुतोषच्या माध्यमातून. चला थोडस फास्ट केलायचं. यावेळेस कृष्ण होता गोलंदाजी ट्रॅक वरती. आप ट्रॅकर चेंडू होता. चेंडू पडतो नोमॅन्स लँड वर. क्षेत्ररक्षक येतात चेंडू उचलण्यासाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 26 धावा धाव फलकावरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. कारण की समोरचा संघ देखील तितक्याच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतो. रिया विलियन दावडी या नावाने खेळत असताना या स्पर्धेमध्ये. यावेळेस फायनलच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू थांबला मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक पडलेत चाच पडलेत आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. 28 धावा दाखल करते. सिंगल डबलला प्राधान्य या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राहुलच्या माध्यमातून. राहुलला देखील माहिती आहे मोठे फटके येत सिंगल डबल वरती जास्ती फोकस करावा आणि ते मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेस पॅड वरती जाऊन आदळला चेंडू. एक धाव तर कंप्लीट होते आणि दुसरीसाठी जातील आता. यावेळेस 2 धावा कंप्लीट होतात. ते तिसरीसाठी जातील. कुठेतरी 3 धावा झाल्या असत्या परंतु लेझी क्रिकेट पाहायला मिळतं राहुलच्या माध्यमातून. या चेंडूवरती मिळतात 2 धावा. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा मिळतात. तीस धावा दाखल करत स्ट्रायकरला बॅट्समॅन प्रणित. आता बाहुबली येतोय प्रशांत बॅटिंग करण्यासाठी. अजूनही 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल. मेगा फायनलचा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 69 धावा चेस करण्यात आल्या मागील सामन्यामध्ये टीम एस एम मिलन संघाच्या माध्यमातून आणि प्रणितची कामगिरी देखील चांगलीच राहिली. यावेळेस उंच उडवलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्राच्या यष्टीरक्षक चेंडूवरती पोहोचत नाहीये आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. तिसरीच्या प्रयत्नामध्ये आता काय घडेल. फलंदाज 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट. मैदानाच्या आतमध्ये 3 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 33 धावा. तेहतीस धावा दाखल करती. अजूनही 2 चेंडू शिल्लक.
स्ट्रायकीला बॅट्समन प्रशांत. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता, बॅटची कणा लागली, चेंडू चालला तडम्या रिझलला, एकदम कम्प्लीट दुसरीसाठी चालत आणि 2 धावा देखील मिळत आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, याच दरम्यान 2 धावा देखील कम्प्लीट झाल्या. तिसरीसाठी जातील का? आणि 3 धावा देखील मिळत आहेत. चौथीसाठी जातील, परंतु चौथीसाठी जात नाही प्रशांत. 3 धावा मिळत आहेत. 3 धावेच्या मदतीने 36 धावा, सिंगल डबल ट्रिपल ट्रिपल आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक, 36 धावा दाफलकावरती. अंतिम चेंडू निर्णायक असेल या सामन्याचा आणि अंतिम चेंडूवरती फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि मिळतीये एक धाव. षटक क्रमांक 3 चा देखील खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 37 धावा दाफलकावरती आणि 38 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये टीम रिया इलेव्हन दावडी या संघासमोर.
गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक स्ट्रायकेटला बॅट्समन आशुतोष आयकॉन पाहायला मिळतो. जेलची संधी असेल परंतु क्षेत्ररक्षक पोहोचत नाही जेल पर्यंत. हळूहळू येत आहेत क्षेत्ररक्षक. शशिकांत कांबळे यांच्या माध्यमातून 2 धावा मिळतील. 2 धावा मिळतात पहिल्या चेंडूवरती. संघाचं खातं ओपन करतो आणि स्वतःच देखील अकाउंट ओपन करतोय फलंदाज आशुतोष. या मॅच मध्ये मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस झेलची संधी असेल पण तो झेल पर्यंत पोहोचणार नाही. चेंडू स्कोर द लाईन चौकार पाहायला मिळेल आशुतोषच्या बॅट मधनं. चौकार आलाय आशुतोषच्या बॅट मधनं. यावेळेस ड्राईव्ह करतात समोरच्या दिशेने राहुल आहे क्षेत्ररक्षक. आणि एकदा मिळती या चेंडूवरती. आणि यष्टीरक्षक प्रशांत देखील बॅकअप साठी येत नाहीत. आणि मिळतीये या चेंडूवरती एक धाव. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो वेगाने हाताला होता. आणि डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी राहिली आहे दीपकच्या माध्यमातून. 7 धावा धाव फलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला होता वेगाने चेंडू हाताळतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दीपकला आपण पाहू शकता. बघा बॅकअप साठी येतात आता प्रशांत. मागील चेंडूवरती आले नव्हते परंतु या चेंडूवरती आले. त्यांना देखील माहिती एक एक धाव महत्वाची या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धाव फलकावरती 8 या आकड्यावरती. यावेळेस शेवटच्या चेंडूवरती लेफ्ट केसली पिकअप चेंडू सीमारेषेबाहेर 70 रुपये. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये धाव फलकावरती 14 या आकड्यावरती. आणि या स्पर्धेसाठी राजू यांच्या माध्यमातून ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात त्यांचं देखील धन्यवाद करतो. त्याच दरम्यान धीरज भाई आणि साधुबाई देखील असतील. त्यांच्या माध्यमातून नेहमीच चांगली कामगिरी राहते. यावेळेस हात क्रॅकर चेंडू पंच केलाय सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण ते बनतील आता प्रेक्षक. चेंडू जातो सीमा पार चौकार.
गोलंदाज +1 2 धावा मिळतील. 20 धावा फलकावरती 11 चेंडू शिल्लक आणि आता 18 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. आशुतोषच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. स्ट्रायकिंगला पाहायला मिळतो आपल्याला. खंबालपाडाला बिलोंग करत असताना आता पाहायला मिळतं आयकॉनची भूमिका पार पाडतो मैदानच्या आतमध्ये. यावेळेस समोर खेळतात डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक भर दूरवरून येतात. 2-2 क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सर केला आता. बावीस धावा धावफलकावरती. अजूनही 16 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडूची आता समाप्ती येते. डॉट चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दिनूच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला बॅट्समन आशुतोष. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू परंतु झेलची संधी असेल. आता संधीचा शोध करावा लागेल आणि सोनं झालंय. आयकॉन फलंदाजाचा बाद होईल. आशुतोष बॅक टू द पॅव्हिलियन. सोळा धावसंख्येची गरज 8 चेंडू शिल्लक. हे 2 चेंडू खूप निर्णायक असेल. बॅटिंग साठी कृष्णा येतात बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. सफलता मिळाली. आयकॉन फलंदाज बाद झालाय. रियालियन दावडी संघाचा आशुतोष. आता स्ट्रायकिंगला कृष्णा येतात बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. यावेळेस स्लाइस करतात दरम्यान रिझनला क्षेत्ररक्षक येत आहेत. दीपक एकदा तर कंप्लीट झाली आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षक होते दीपकच्या माध्यमातून. कुठेतरी थ्रो फेकी एसटी रक्षकाच्या माध्यमातून फेकायला पाहिजे होती परंतु एकदम मिळते चेंडू. 7 चेंडू शिल्लक 15 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. हा चेंडू खूप निर्णायक असेल. या मॅचचा प्रतिबिंब असेल. 7 चेंडू शिल्लक 15 ची गरज या मॅच मध्ये. यावेळेस सुरेख टायमिंग ग्लोरियस स्कोप चेंडू सीमा पार षटकार आणि आता समीकरण असेल 6 चेंडू शिल्लक 9 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सहा चेंडू शिल्लक 9 धावसंख्येची गरज. या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या गोलंदाज
पुन्हा एकदा शशी येतात शेवटच्या षटकामध्ये. यावेळेस मॅचची करा फलंदाज होतात विकेटचे पतन. मॅच मध्ये रोमांचकता आता पाहायला मिळेल. 5 चेंडू शिल्लक 9ची गरज. आता दीपक आपल्याला पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँड फलंदाज. आता दीपक पाहायला मिळतो ज्या दीपकने कालच्या दिवसामध्ये हाहाकार मचावला होता तोच दीपक. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट दुसरीसाठी जातील आणि दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये 2 धावा देखील कंप्लीट होतील. आता समीकरण बदलेल. 4 चेंडू शिल्लक 7 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये कपिल देव उर्फ शशिकांतजी कांबळे. म्हणूनच दांडगा अनुभव काय आहे ते सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरण बदलेल. पुन्हा एकदा 3 चेंडू शिल्लक 7 धावसंख्येची गरज. जर शेवटच्या चेंडूवरती षटकार यांनी खाला असताना दिलं नाही तर समीकरण वेगळं असतं. परंतु अजून मॅच शिल्लक आहे दोन्ही टीमच्या बाजूने. पुन्हा एकदा शशिकांत. यावेळेस glorious kick. चेंडू सुरूवर. षटकाराच्या दीपकच्या बॅटमधनं या मॅच मधून हवा काढणारा दमदार स्ट्रोक षटकार. आता 2 चेंडू शिल्लक 1 धावसंख्येची गरज. क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही आतमध्ये. आता 2 चेंडू शिल्लक 1 धावसंख्येची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना रोमहर्षक क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न. चुकी केली देशांनी. सामना जिंकलाय टीम रियल संघाने आणि या स्पर्धेमध्ये चषकावरती आपलं नाव करत असताना मेगा फायनल जिंकली आहे. ट्रॉफी त्याला पाहायला मिळते. चला लवकरात लवकर यायचं आपण.